यार किती वेळ झालाय अजून आला नाही हा. या सूरजला ना काही कळतच नाही वेळ द्यायचं. वेळही निघत चालू. दीदीची परत किती दिवस झाले भेटलो ना. सहजच वाटलं. बस ना. बस की. तर पाणी देऊ तुला? पाणी नको. चहा वगैरे काही घेणार? काय असलं तर काय आहे का? ग्रेप्स आहेत थांब. बस खाली एवढा वेळ का झाला तुला यायला? अरे तिने बाहेर गेली होती त्यामुळे होता वेळ मग मी तुला बोलवलं. तू खा ना. तू खा. किती प्रेमाने घालतो ती. जाऊ दे घरात कोण नाही ना. अरे नाही मम्मी पप्पा गावाला गेलेत आणि दीदी बाहेर गेली काम होतं तिचं. तेव्हा आलतो ना तुला भेटाय. तेव्हा तुझ्या पप्पाने बघितलं असतं ना मला लय बेकार लागलं असतं. मला टपाटप ठोकं पडलं असतं तुझ्या पप्पाला. हा मग माझ्यासाठीच मार खाल्ला ना. मग काय झालं त्याच्यामध्ये. आणि आता घरात कोणी नाहीये त्यामुळे तुला बोलवलं होतं. दीदी येईल पण वेळ लागेल तुला. किती आता ते काही माहिती नाही मला पण आताच गेली वेळ लागेल. दीदी आली. भूक लागली होती. दीदी आली तर लय बेकार. मी आहे ना का टेन्शन घेतो. दीदी आली तर लय बेकार. मी करते ना. नाही येणार दीदी लोक. त्या म्हणून आपल्याला नाही रे मी आहे ना. बे वाटते मला. एवढं घाबरला तू कसा लग्न करणार माझ्याशी. खरं ना दम दे ना. भूक लागली होती ना. खा लास्ट. गोड नाही. अरे खा की गोड आहे. हा ना लास्ट. भूक लागली म्हणतो मग खात का नाही. माझ्या लय जीव आहे तुझा. हा मग तू एक बी नाही खाल्ली पण. नाही तुला भूक लागली होती ना मग मी कसं खाऊ. मी तुला चालले. का नाही खाल्ली. अरे ते काय झालं होतं ना पप्पांनी ग्रेप्स आणले होते पण ते थोडेसे आंबट होते मग मी फेकून देण्यापेक्षा तुला चालले आता. हा असं आहे का. लय गोड लागलं पण ते. हा तुला माझ्या हातचं गोड लागतं म्हणून तुला चालले. लयच क्यूट आहे तू पण. तू पण. तुझ्या हातचं खाल्लं ना मला पोटच भरतं. खायचं अजून तुला का भरलं पोट. चालू अजून दीदी आली वाटतं. कोण आहे कोण. ए खरं सांग की लय बरं वाटते. तुझ्या माझ्या मागे नाही तिथं तू नको मी तुला. असलं काम करायला आलोय इथं मी. सूरज मी तुला सांगते का कधी अशी काम. दीदी अचानक आली रे मला काहीच माहिती नव्हतं खरंच. घर जावाय बनवायचं डायलॉग सोडले ती नोकल बनवलंय मला. अरे ओरडू नको ना ताई आतमध्येच आहे रे. काय द्यायचं सांगती ताईने माझं कोण काय 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 करून घेतलेत मलाच माहिती. अरे सूरज तुला बोला येत नाही का तिला. अरे मी काय बोलू ती समोर बसली कळलं तर मला हाणेल. नंतर दामना नव्हतं गो सोडून दिली. सूरज काय पण नको बोलू. काय पण म्हणजे काय तुझ्या बहिणीचं ऐकून गेलेला माजलो नाही तुम्ही. अरे पण ती काय असं बोलली काय तुला खरंच. हात पाय दाबायला होती. हात दाबायला होती. तू हाय म्हणून दाबून घेतलं मी नाही तर तिला मर्डर टाकलं असतं. सर्टिफिकेट दे. सूरज असं काय बोलतो तुम्ही नाही सांगत बाबा तुला परत असं काय. खरंच अरे मला शपथ आयडिया गल फसायला लावलं. माझी लायकी तरी आहे का असली काम करायची. अरे मला माहिती आहे ना बाळा पण जाऊ दे ना आता कशाला तू चिडतोय. लाग येतो माणसाला मी आहे ना काय करत दीदीला सांगेन तो ना उद्या नाही येऊ शकत आणि तू जा ठीक आहे. सूरज थोडा वेळ थांब ना प्लीज. आता तू ती ताई आली ना मला अजून काम सांगत. अरे नाही सांगणार मी आहे. सूरज जातो पिल्लो थोडा वेळ हा प्लीज. मी थांबतो म्हणजे तुझी ताई मला काम सांगत जाईल. खरंच सॉरी रे मला तुला मला आलाय तुला बाजून सूरज थोडा वेळ फक्त आपण एक काम करू आपण ना बाहेरच भेटायचं. हा चालतंय. मग जाऊ मी आता मला लय काम आहे.
थोड्या वेळ थांब की. नको काम आहे तू. सूरज अरे पिल्लू तू काम चांगला आहेस ना, समजून घेतोस मला. थांब. लय चांगलं आहे. जाऊ का? जाऊ का? ठीक आहे. इट्स ओके. सॉरी सूरज. इट्स ओके. सूरज सॉरी. हा पिल्लू. अगं लय जड जातोय मला हे. मी बोलते. तू कोण? आता नाव लावणार नाही माझ्या ही बी काम करायला लागणार. हा, करेल की. मी करू तुझ्या का? ताईने मला काम करायला लावलेत असली. मी तुझा नाव लावणार नाही देणार ठेव. होणार होतो का नाही पण असली काम सांगितल्यावर आता मी येऊ शकत नाही जवळ अरे तुझे. अरे सूरज असं काय? चल बाय बाय. देवा, दीदीला पण एवढं लवकर यायचं होतं. वाट लावली माझ्या रिलेशनशिपची.